आरपीआयचे गांधीगिरी आंदोलन, तोंडाला काळी पट्टी बांधून केली गांधीगिरी। अण्णाभाऊ साठे पुतळा परिसराचे अतिक्रमण काढण्याची मागणी। नाशिकच्या मनमाडमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार निवेदन देऊन कारवाई होत नसल्याने रिपब्लिकन पक्षाचे तालुका युवक अध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून हाताची घडी घालून गांधीगिरी आंदोलन करीत पालिका प्रशासनाचा निषेध केला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरातील अतिक्रमण काढावे अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली। मनमाड शहरातील मध्यवर्ती भागातील साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरामध्ये अनधिकृतपणे अतिक्रमण करून त्या ठिकाणी अनधिकृत व्यवसायाने रंगानाच केला आहे। या संदर्भामध्ये आम्ही 2 महिन्यापूर्वी नगरपालिका मुख्य अधिकारी असेल, पोलीस प्रशासन असेल यांना तक्रारी निवेदन देऊन सुद्धा त्या अतिक्रमणावर कुठल्याही प्रकारची आजपर्यंत कारवाई झाली नाही। गेल्या हप्त्यामध्ये पाकिस्तान कॉर्नरवरील अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिका मुख्य अधिकारी अतिशय तत्परतेने त्या ठिकाणी कार्य तत्पर राहिले व ते अतिक्रमण मुक्त केलं। त्याच धर्तीवरती नगरपालिका निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी नगरपालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर हाताची घडी तोंडाला काळीपट्टी आंदोलन करत आहोत, जेणेकरून नगरपालिका प्रशासनाला जाग येईल आणि अण्णाभाऊ साठे स्मारक हे अतिक्रमण मुक्त होईल। अन्यथा न झाल्यास आम्ही यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू। आवाज जनतेचा न्यूज, मनमाड।